Like Shakespeare had once said, all the world is a stage where every man must play his part. Life imitates art. Characters enter and exit the stage of life. However, very few persons like Sakharam Prabhu Ajgaonkar are remembered for generations to come. Sakharam Prabhu Ajgaonkar, a Bhumiputra of Ajgaon, was the eldest son amongst his 4 other siblings in the family of late Shri Ramchandra Prabhu Ajgaonkar. In the late 18th century, Sakharam travelled to Belgaon on a bullock cart to see what destiny had in store for him. Here, he worked for Ranoji Rao Mane, a wealthy man dealing in a variety of products like Mangalore red roof tiles, building material, food grains, cloth, yarn and cloth woven in handlooms. While working for Ranoji Rao, Sakharam Ajgaonkar and his colleague Modin Sahib Yusuf Sahib Aga gradually developed contacts and rapport with established trading companies which specialized in yarn and fabric. However, the sudden demise of Ranoji left them stranded, as there was no one to look after the business post Ranoji's death. The two then ventured into trading of yarn merchandise. Together, they laid a solid foundation for Aga Ajgaonkar, their new firm, which grew rapidly. Unfortunately, in 1914, Shri Sakharam Prabhu Ajgaonkar took heavenly abode at a very young age, leaving 2 7- and 2-year-old sons, Lakshman and Ganpat. His partners, the Aga family, not only looked after the business but also took care of the Ajgaonkar family until Keshav Prabhu, late Shri Sakharam's younger brother, who was very young then, actively joined the business in 1916. God played his game once again in 1975 to 1981, when within a span of 6 years, 3 brothers of the Aga family expired. Ajgaonkar stood by the bereaved family and also took care of the business, which further strengthened the bond between the two families. Keshav Nana grew the business further by building properties in and around Belgaon. हाय, मी बाबा, चंपोक्काचा मुलगा, म्हणजे आजगावकर कुटुंबातला सगळ्यात मोठा नातू, रत्नागिरीचा. आणि त्यामुळेच रत्नागिरीला जरी असलो तरी माझा जन्म मात्र बेळगावचाच झाला आहे. आणि बेळगावला असल्यामुळे बेळगावच्या सर्व आजोबांचं मनापासूनचं प्रेम माझ्यापासून मिळायला सुरुवात झालं. आणि नंतर सर्व माझे दादा आणि माझी छोटी छोटी भावंडं आज या ठिकाणी आजपर्यंत तो आनंद घेत आहेत. बेळगावला आल्यानंतर मी ज्यावेळी सुरुवात मला आठवतं तेव्हापासून जर बोलायला लागलो तर त्या ठिकाणी असलेले 4 आजोबा, 1 आजी आणि त्याचबरोबर 15 एक मामा आणि जवळजवळ तेवढ्याच मावश्या, हे सगळ्यांचंच प्रेम मला लाभलं. दरवर्षी मी आणि माझी इतर 3 भावंडं दरवर्षी आम्ही सुट्टीमध्ये येत असो, मे महिन्यामध्ये किंवा कधी कधी दिवाळीतसुद्धा. आणि नंतर त्या ठिकाणी संपूर्ण आजगावकर कुटुंबाच्या जी बाहेरची सुद्धा नातेवाईक येत असत त्यांच्याबरोबर खरोखर एक त्यावेळेचा अनुभव हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता. माझे आजोबा म्हणजे आना दिसायला जरी कडक असले तरी सकाळी ते त्या ठिकाणी चालायला जात असत आणि आल्यानंतर चला रे, उठा रे असं करत सगळ्यांना उठवत, मग त्यांच्याबरोबर नाश्ता, मग त्यांच्याबरोबर दुकानात जायचं. दुकानात गेल्यानंतर संध्याकाळी तिथलासुद्धा भाई असत, मग तात्या कधी कधी असत, परंतु त्या ठिकाणी असलेला कोंदा किंवा खारे बुंदी अशा प्रकारचा वेगवेगळ्या त्यांचं प्रेमाचा आस्वाद घेत माझं नेहमी बालपण घडलं. तात्या म्हणा, भाई म्हणा, हे सर्वांनी इतकं म्हणजे निर्व्याज आणखीन प्रेम दिलं आहे की तो एक अनुभवांचा खजिना आहे. आणि तो अनुभवांचा खजिना समृद्ध करायचं काम या माझ्या बेळगावच्या सर्व नातेवाईकांनी केलं. हळूहळू त्यांचा कुटुंबाचा विस्तार झाला आणि त्यामुळे घरं थोडीशी वेगवेगळी झाली. त्यामुळे प्रभुनिवास आमचं झालं, आबांचं वेगळं झालं, भाईंचं एक वेगळं घर झालं. परंतु तरीसुद्धा बेळगावमध्ये गेल्यानंतर त्या दिवशीचं प्रत्येक संध्याकाळ वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु त्याच प्रकारचा प्रेमाचा अनुभव घेत घेत माझं बालपण समृद्ध झालं. आणि त्यामुळेच संस्कारांचं विद्यापीठ असं मला म्हणावंसं वाटतं की बेळगावमधल्या आजगावकरांचं जे सगळं कुटुंब आहे ते एकत्र कुटुंबाचा एक अनुभव आम्हाला मिळाला. रत्नागिरीला जरी रत्नागिरीला सुद्धा आमचं एकत्र कुटुंब असलं
तरी बेळगावमध्ये ज्या प्रकारे आजगावकरांनी सगळ्यांनाच एकत्र ठेवलं, एकत्र बांधलं आणि प्रेमाचा सगळ्यांना अनुभव दिला, तो खरोखर अविस्मरणीय असं मला वाटतं. आज जरी सगळेजण दूर गेलेले असले तरीसुद्धा ज्यावेळी मला संधी मिळते त्यावेळी मी बेळगावला येतो आणि पुन्हा एकदा त्याच प्रेमाचा लाभही घेतो. आणि मला वाटतं यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने बरेच वर्षांनी सगळी लोक पुन्हा एकत्र भेटत आहेत आणि हा अनुभव पुढच्या आणखीन काही पिढ्यांना, पुढच्या काही माझ्या आयुष्यातल्या उर्वरित वर्षांना निश्चितच उभारी देईल, आनंद देईल असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं तसं तुम्हालाही वाटत असेलच, नाही का? After consolidating the business and the family reasonably well, it was his dream to build the Konkani People's Colony. The dream was realized through Nanawadi, which stands close to the Maratha regiment camp. Keshav Nana's eldest son, Yashwant Tatya, displayed tremendous aptitude for education. Therefore, post his graduation from St. Xavier's College, Mumbai, Keshav Nana sent him to Germany for further studies in 1935. Keshav also trained his brother's elder son, Lakshman Anna, and inducted him in the family business in 1922. Being the eldest from his generation, Lakshman shouldered the responsibility of the family business extremely well. A kind, mature, and seasoned businessman, Lakshman commanded respect in the family as well as in the market. At the same time, he was soft to kids and would get them chocolates and storybooks. The impact of Lakshman's personality was such that just the sound of his sandals, called khadava in those days, was sufficient to make youngsters run to their respective confines. मी विनायक आजगावकर, घरातल्यांचा विनू, लहान भावंडांचा भाऊ आणि मुलं सुनांचा बाबा या नावाने मला संबोधतात. उदय माझा लहान भाऊ. वडिलांच्या मागून आजोबांनी सुरू केलेला कुटुंबाचा व्यवसाय मी चालवतो. 50 वर्षाच्या कामगिरीनंतर आता तो व्यवसाय सुस्थितीमध्ये पुढच्या पिढीकडे सोपवण्याचे काम करीत आहे. कॉलेजमध्ये वयाच्या 17व्या वर्षी पहिल्या वर्षात प्रवेश घेतला, परंतु त्याच वेळेला चालू असलेल्या गोवा विमोचन आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या कार्यात जास्त लक्ष दिल्यामुळे पदवी न घेताच त्या कॉलेजातून बाहेर पडलो. कदाचित आजगावकर कुटुंबातला ड्रॉपआउट झालेला एकमेव मी असेन. त्यानंतर पुन्हा वयाच्या 58व्या वर्षी तात्यांच्या प्रेरणेतून त्याच कॉलेजमध्ये व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला. 8 कॉलेज चालवणाऱ्या संस्थेचा ऑनररी सेक्रेटरी या नात्यानं मी सध्या कार्यरत आहे. त्यामुळे तात्यांना नक्कीच समाधान मिळालं असेल. लग्नकार्याच्या वेळेला सर्व नातेवाईक एकत्र येतात, परंतु त्यावेळेला कुणालाही समाधानकारक गाठीबिठी घेता येत नाहीत, ओळखी होत नाहीत, पुन्हा ते गडबडीनं परत जातात. कोणतंही निमित्त नसताना हे जे संमेलन आता कुटुंबियांचं भरवलेलं आहे ते अतिशय स्तुत्य आहे आणि त्याच्यामध्ये ही उणीव राहणार नाही अशी मला आशा वाटते. यामुळे आमच्या जवळजवळ 5व्या-6व्या पिढीतल्या सर्वांची एकमेकाशी ओळख होईल आणि हे संमेलन यशस्वी हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. Ganpat, Anna's younger brother, also followed suit and equally shouldered the responsibility of running the business. History repeated again, and Nana passed away in early 1938, even before his son could return from Germany. Such was Nana's popularity that on his death, all the business houses in Belgaum and parts of Karnataka downed their shutters for 3 days as a mark of respect. I am Raju Moholkar, got married to daughter number 2 of Dr. Y.K. Prabhu some 41 years ago. When I got married, I did not have a clear idea about the size and the character of Asgawkar family. Over the period of time, we were fortunate to make several trips to India, and I got to know practically every member of the family. During this time, I've seen many of them with hair at the time, and I see them without. But leaving aside this lighter part, what was
And what is more impressive for me from this family is their intense desire to help each other and lack of jealousy towards others. The driving force behind their higher education was Dr. Y.K. Prabhu, and I am very glad to see that I am connected to this family. It is a great idea that this get-together is taking place. The chairman, the vice chairman and other committee members have put in lots of efforts to really make it happen. And I am very happy to see that I can participate in this program, and I wish this program a great success. During the World War, the yarn industry suffered a tremendous setback. A new avenue of dyeing yarn called Rang Wale Ajgaonkar was introduced by the two brothers to suit the market for weaving. They then entrusted the business to the well-trained next generation to take it to the next level. Late Keshav Nana's elder son, Yashwant Tatia, was gentle and soft-spoken with a radiant personality. He was a non-controversial and level-headed person and had a tremendous passion for education, and who was at the same time fanatically shy of any publicity and praise. मी उषा, तात्यांची मोठी मुलगी. या घरात जन्म घेतला आणि मला खूप काही मिळालं. जसं मोठ्या नाकाबरोबर त्याला स्वाभिमानही चिकटून आला. उच्च ट्रायग्लिसाइड्स बरोबर उच्च विचारसरणी मिळाली. मुलगी असून सुद्धा माझे निर्णय स्वतः घ्यायचे स्वातंत्र्य पण मिळाले. माझ्या वरच्या पिढीने उत्पन्नातला थोडा भाग दान करायचा ही शिकवण आम्हाला आपल्या वागणुकीतून दिली. माझी भावंड किंवा आमच्या पिढीने दानातला आनंद घ्यायची सवय लावली. आणि आता मला वाटतं की माझी मुलंही किंवा पुढची पिढी तोच वसा पुढे चालवत आहेत. आता मी स्वतःच प्रवेश केला आहे. मला खात्री आहे की मला जर काही अडचण आली तर माझे भाऊ हाक मारायच्या आधीच मदतीला धावून येतील. जशी ही खात्री आहे जशी माझ्या आत्यांना सुद्धा आपल्या भावांच्याबद्दल खात्री होती. कारण लोकांच्या मदतीला धावून जाणं हा आजगावकरांचा आणि एक गुण आहे. अशा ह्या नोबल आणि रिस्पेक्टेबल फॅमिलीच्या मेळाव्यासाठी माझ्या शुभेच्छा. आय वेलकम यू ऑल. The South Konkan Education Society was his first love. Tatya also had the honor of being the chairman of various educational institutes, including Emeritus, which he led for 5 years. Besides running the family business, Tatya ventured into new businesses like hardware and metal manufacturing. His company, Allied Metals, now stands in the name of Super Castings and is being managed by his nephew Satish, son of late Shri Janardhan Bhai Ajgaonkar. माझं नाव केशव जनार्दन आजगावकर, पण सर्वजण मला सतीश या टोपण नावानेच ओळखतात. मी केशव नानांचा मोठा नातू म्हणून मला केशव हे नाव आलेलं आहे. आमचे आजोबा केशव नाना खूप कर्तबगारग्रस्त होते. त्यांनी आपल्या कर्तबगारीने आपला कौटुंबिक व्यवसाय खूप नावारूपाला आणला. त्यांची कर्तबगारी जरी माझ्याकडे मिळाली नाही, त्यांनी दिलेले संस्कार आणि आजगावकरा शिक्का मला खूप कारणी लागला. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आजचे सख्खे भावंडसुद्धा एकमेकाला ओळखणे भेटणे कठीण झालेलं आहे. परंतु आम्ही आमच्या परिवारात सख्खे चुलत आत्ते भावंडसुद्धा एकमेकाशी मिळून मिसळून वागतो, एकमेकाला भेटतो, एकमेकांचे प्रेमाचे संबंध आहेत. या स्नेहसंमेलनासाठी सर्वजण मला भेटणार, सर्व भावंड भेटणार, नातलगे भेटणार. मला खूप आनंद झाला आहे व मी खूप एक्सायटेड आहे. आमची सर्वांची मुलंसुद्धा यावेळी एकदम थ्रिल्ड आहेत की त्यांनी आत्तापर्यंत कधीही न भेटलेली भावंडं त्यांना ह्याच्यात स्नेहसंमेलनात भेटणार आहेत. या जगाच्या कानाकोपऱ्यातून या स्नेहसंमेलनासाठी लोक येत आहेत, माझी नातलग येत आहेत व ती सर्वजण मोठी उपस्थितीने हे स्नेहसंमेलन यशस्वी करतील याची मला खात्री आहे व खूप आनंद आहे व अभिमान आहे. Tatya was the oldest living brother who passed away at the age of 98 in 2009. Namaskar. I am honestly highly enamored with an idea that I am going to be appearing for the shooting, and for what? To celebrate the century of great Ajgaonkar's history. Actually, the major credit goes to those who are really toiled with hard work, and it's not a joke. It's an art by itself, stemming out of such brilliant brains out of this. It's a difficult task, but they are organized very well, and the whole thing is shaping so well that I think we owe all the credit to them. Here,
I feel the whole tribute goes to, or rather credit, and the tribute is to the past generation of Azgaonkars. But now, yet again, this new generation is roaring again. It's a wonderful thing to know. As a son-in-law, a humble son-in-law of Azgaonkars, I feel I am so lucky, fortunate to be a member of this virtuous family. What else can I say? It's heartening that everything is shaping very well, and with this professional touch, I have no iota of doubt that this is going to be resulting. The celebration itself will be a grand finale. Thank you very much. Having fulfilled business, family and social obligations, Sri Anna lived as a happy man and retired in a dignified manner after entrusting his business to a well-trained next generation. His demise in the year 2000 was mourned by the community and the entire business fraternity. Sri Abha, referred to as Ganpat, was Anna's only brother and was extremely attached to him. He was an entrepreneur who launched various new businesses like pharmacies, gas stations and dyeing, thus building a powerful business empire. Ganpat had a passion for cultural programs, cinemas, reading, amongst others. He encouraged his sons to study. His elder son, Sudhakar, acquired a doctorate in maths and was head of the maths department in Aurangabad University. नमस्कार. आजगावकर कुटुंबाच्या मेळाव्याला योगदान देताना मला अतिशय आनंद होत आहे. या आतापर्यंत बहुतेक तुम्ही पाहिलं असेल की सगळे आजगावकरच्या नावाने त्यांना ओळखलं जात होतं, पण मी प्रभू आजगावकर या नावानं माझी सुरुवात आहे. त्याबद्दलचा एक प्रसंग म्हणजे लहानपणी माझं नाव शाळेत घालताना वडिलांनी प्रभू आजगावकर हे असंच आडनाव लावलं. माझे काका जे डॉक्टर वाय.के. प्रभू त्यांनी याबद्दल सांगितलेली एक गोष्ट मला आठवते की त्यांचंही नाव सुरुवातीला प्रभू आजगावकर असंच होतं, पण नंतर आस्ते आस्ते त्यातलं आजगावकर हे जोडनाव नाहीसं झालं आणि नुसतं ते प्रभू राहिले. पण माझ्या बाबतीत आतापर्यंत तरी हे जोडनाव तसंच राहिलेलं आहे, ते काही अजून नाहीसे झालेलं नाही. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे बहुतेक आजगावकर हे उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला आढळतील. मी माझी लाईन ही शिक्षणामध्ये घेतली, कारण सुरुवातीला एक जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना एक प्रसंग असा आला की व्यापार करायचा, व्यापारामध्ये शिरायचं की शिक्षणामध्ये शिरायचं. पण कर्मधर्म संयोगानं माझ्या शिक्षणामध्ये PhDच्या थिसिसच्या बाबतीमध्ये बराच काळ लोटला आणि मला मग त्याच्यासाठी म्हणून मी शिक्षणातच राहिलो. आणि त्यावेळीसुद्धा मला ती नोकरी करणं भाग पडलं का तर माझ्या थिसिसचा रिझल्ट लागावा म्हणून, आणि मी तशीच नोकरी करत राहिलो. काही वर्ष मी ह्याच्यामध्ये नोकरी केली मुंबई विद्यापीठामध्ये, काही वर्ष पुणे युनिव्हर्सिटी, नंतर डेक्कन कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि नंतर शेवटी औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी सेवानिवृत्त झालो. सध्या मी औरंगाबादला आहे आणि सुखाने मार्गक्रमण करत आहे. तुम्हाला भेटण्यामध्ये मला अतिशय आनंद होतो. His younger son, Avinash, was a graduate who showed keen interest for business. Abha too helped the needy and the poor. He passed away in the year 2008. Shri Janardhan Bhai Ajgaonkar was the youngest brother who dealt with taxation, legal, banking, besides managing the day-to-day business dealings. मी जे.के. आजगावकरांची म्हणजे भाई आजगावकरांची मोठी मुलगी. मला सगळी माझी भावंड इंजिन म्हणतात. खरं इंजिनचं महत्त्व आहे की नाही हे नंतर कळवते, पण लहानपणापासून आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे आमची जडणघडण वेगळीच घडत गेली आणि त्या पद्धतीमुळे आम्ही आदर्श जपत आत्तापर्यंत ते आदर्श घेत आलेलो आहोत. अशा आदर्श जपण्यामुळे माझं लग्न डॉक्टर देसाई यांच्याशी झालं आणि त्याच्यानंतर त्या आदर्श मला माझ्या संसाराला सुद्धा उपयोगीले पडले. आज माझी मुलं सुशिक्षित आहेत, माझी सुना सुशिक्षित आहेत, मिस्टर उच्च शिक्षित, सगळेच उच्च शिक्षित आहेत. तरी पण या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये डॉक्टर आजगावकरांचं सर्व जे काही मला जे मला मिळालं, जे काही आदर्श मिळाले
त्याच्यात मी तृप्त, समाधान आणि आनंदी आहे. त्यामुळे आजगावकरांच्या घरी जन्म घेतल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर कमलाकांत शांताराम देसाई, भाई आजगावकरांचा सगळ्यात मोठा जावई. ही प्रथम ज्याची कल्पना आहे त्याला माझा सलाम, आणि ह्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यात ज्यांनी त्यांना मदत केली त्यांनाही धन्यवाद. पूर्णतः माझा परिचय आजगावकर फॅमिलीशी बघायला गेलो होतो 40 वर्षाचा आहे. आणि अतिशय चांगली गोष्ट जी आपल्याला सध्या दिसत नाही ही या कुटुंबात दिसते. म्हणजे हे इतकं एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि ते इतके एकजीव झालेले आहेत की जरी मतभेद असले तरी यांच्यात मनभेद नाही आहेत. हा जो अतिशय चांगला गुण आहे त्याच्यामुळे आज 40 वर्षांनी सुद्धा त्यांना सगळे 2-3 पिढ्यांचं एकत्रीकरण करायला आवडतं. आणि ह्याचं मुख्य कारण यांच्या बालपणात आहे. ह्यांचं बालपण जे गेलं आहे हे बालपण एकत्र कुटुंब पद्धतीत गेलं आहे. जरी आता हे विखुरलेले असले तरी बालपणातले जे त्यांचे विचार आहेत, बालपणातले त्यांचं बालपण आहे हे त्यांना अजूनही आठवतं आणि त्यांना वाटतं की आपण एकत्र यावं, कधीतरी भेटावं, बोलावं, खावं प्यावं, मजा करावी. अतिशय चांगलं आहे. सध्याच्या जगात आपल्याला माहिती आहे विभक्त कुटुंब पद्धती आली आहे. फायदे तोटे एकत्र कुटुंब पद्धतीचे, विभक्त कुटुंब पद्धती सगळ्यांना माहिती आहेत. परंतु हा नवीन एकत्र कुटुंब पद्धती हा कन्सेप्ट पुन्हा एकदा समाजात रुजवतो आहे की ज्यामुळे समाजाचं पुनरुत्थान फार चांगल्या प्रकारे होणार आहे याबद्दल मला संदेह नाही. आज मी बघतोय 40 वर्षातून 2-3 वेळा तरी आजगावकर फॅमिली, पर्टिक्युलरली भाई आजगावकर फॅमिली वर्षातून 2-3 वेळा कुठला तरी प्रसंग काढतात आणि एकत्र येतात, हसतात, खेळतात, आपापल्या मार्गाला लागतात. किती सुंदर कल्पना ही. आणि याच्यामुळे मला वाटतं हे एकत्रीकरण जे आहे ह्या एकत्रीकरणामुळे कितीही दूर गेले, फॉरेनला जरी गेले किंवा आणखीन कुठं गेले तरी मनाने हे एकच असतात. आणि याच्याबद्दल मी यांना धन्यवाद देतो. आणि हा अतिशय चांगला गुण समाजाने यांच्यापासून घ्यावा असं मला वाटतं. He was jovial, social and philanthropic. He passed away in 2000. हाय, आजगावकरांच्या फॅमिली गेट टुगेदरची मी उत्सुकतेने वाट बघत आहे. कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया जन्माला आली मला अजूनही कळलेलं नाही आहे. तरीही त्या व्यक्तीला माझे हार्टफेल्ट थँक्स. या समारंभात सर्वजण खूप मजा करणार आहेत, धमाल करणार आहेत, खूप आनंद लुटणार आहेत. हे सर्व आयोजन करण्यात बऱ्याच जणांचा हातभार लागला. खास करून सतीश, उदय, छोट्या, बल्या, मिलिंद, गीता, शोभा व नंदिता या सर्व लोकांनी जितक्या आपुलकीने व आनंदाने व प्रेमाने काम केलं आहे तितक्याच उत्साहाने हा कार्यक्रम पार पडणार याची मला खात्री आहे. Shri Gopal Ajgaonkar, along with his family, continued to stay in Ajgaon and looked after the property under the protection of Dev Vithoba. His eldest son, Shankaranna, managed the business of cashew nuts and general merchants in Ajgaon, which developed into big general stores and is now being looked after by his grandson Devin. Shri Shripad, the younger one popularly known as Shri Kaka, was extremely enterprising and different from others. He made the bold decision to move to Mumbai and made a successful foray into the competitive textile business, which at that time was monopolized by certain communities. His Bombay Cut Piece Cloth Syndicate, located at Dadar, flourished very well. He had 3 daughters and 2 sons. The elder, Shri Anil, managed his business in Mumbai. मी श्रीपाद गोपाळ प्रभू आजगावकर यांचा ज्येष्ठ मुलगा. माझं नाव सतीश श्रीपाद प्रभू आजगावकर. वडिलांच्या कर्तबगारीमुळे आज मी कपड्याच्या व्यवसायामध्ये आहे आणि वडिलांनी जो धंदा सुरू केलेला तो आता मी पुढे चालवतो आहे. आता माझा मुलगा पण यायला लागलेला आहे. मी येथे माईममध्ये चांगल्या प्रकारे वडिलांनी घेऊन दिलेल्या ब्लॉकमध्ये राहत आहे. सगळं काय व्यवस्थित चाललं आहे आजगावकरांच्या आणि देवाच्या कृपेने. While the younger, Vijay, settled in Pune and had his own textiles and construction business. Shri Kaka was a local guardian for anyone visiting the family from Belgaum
to Mumbai. His wife, Mrs. Sri Kaki or Kaki, was perceived as Lakshmi, the goddess of wealth for the family. She was a gem of a lady, courteous and kind to all Ajgaonkars. नमस्कार. माणसाचा जन्म व मृत्यू त्याच्या हातात नसतो. हे जरी खरे असले तरी तो कोणाच्या पोटी जन्माला येतो हे तितकेच महत्त्वाचे असते, कारण त्याची सामाजिक व कौटुंबिक जडणघडण तिथेच घडत असते. आमच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही भावंड, गोपाळरावांची नातवंड व सौ सोलभा व श्रीपाद गोपाळ आजगावकरांची मुलं. मी सौ क्रांती खानोलकर. सकारात्मक व संस्कारमय अशा घराण्यात आमचा जन्म झाला. आमची आई ही शांत, संयमी व निळ्या डोळ्याची गोरी आई ही आधुनिक काळातली श्यामची आई जणू काही होती. ती प्रेमळ होती. तिच्या प्रेमळपणामुळे आमच्या घरी पाहुण्यांची उठबस होत असे. ती आम्हाला कोणत्या गोष्टी का करा, का करू नका हे समजावून सांगत असे. तिचा हा समजूतदारपणा जणू आमच्या भावंडात झिरपला. त्यामुळे आज आम्ही भावंड सुसंस्कृत व समाधानी आहोत. आमचे बाबाही प्रेमळ होते. ते शिस्तप्रिय होते. घार हिंडते आकाशी परंतु तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणे ते कामाधंद्यासाठी जरी बाहेर असले तरी त्यांचे फोनवरून ते आमची झडती घेत असे. ते आदरयुक्त, त्यामुळे आम्हाला आदरयुक्त भीती वाटत असे. त्यांचे स्वभाव फार उदार मतवादी होता. त्यांनी अनेकांना हात दिला, आयुष्यात हात दिला व वर काढले. अशा या सकारात्मक सुसंस्कृत अशा घराण्यात आमचा जन्म झाला व अशा आईबाबांच्या पोटी आमचा जन्म झाला. त्यामुळे आम्ही कृतकृत्य व समाधानी आहोत. ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. नमस्ते. Besides business, the Ajgaonkars took the lead in education as well. They had support from friends and prominent associates like Tendulkars, Shanbhags, Hirwadkars, Deshpandes, amongst others, who contributed in making Belgaum an education center. मी विमलात्तेची मुलगी, केशवनानांची नात. सध्या मी मीना सुरेश कोटणीस आहे. माझं सर्व बालपण बेळगावला माझ्या आजोळी गेल्यामुळे मला तिथल्या सगळ्या रम्य आणि सुंदर आठवणी अजूनपर्यंत आता या उतारवयातसुद्धा आठवतात आणि खूप बरं वाटतं. माझा मुलगा कर्णबधीर असल्यामुळे मी त्याच्यानंतर BEd फॉर डेफ ही पदविका केली आणि माझ्या मुलासाठी ह्या शाखेत पदार्पण केलं आणि मी जवळजवळ 31 वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या सायन हॉस्पिटलच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत होते. आता मला एक नात पण आहे. ती 10 वर्षाची आहे आणि ती स्वामी विवेकानंद शाळेत जाते. Shri Vinayak Rao Ajgaonkar and Shri Mohan Shanbhag are currently trustees of schools and colleges in Belgaum. Shrimati Geeta Shanbhag is a principal, while late Shri Upendra Tendulkar also took active part in the education activity. नमस्कार. मी प्रताप दत्तात्रय गाळवणकर, नाना आजोबांच्या सर्वात धाकट्या मुलीचा मुलगा विमलचा. माझा जन्म हा बेळगावचा आहे. मला एकंदर 5 मामा, आना मामा, आबा मामा, भाई मामा, तात्या मामा, श्री मामा या सर्व मामांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. लहानपणी बेळगावला येण्यात आम्हाला खूप आनंद वाटायचा. मी नाना आजोबा आणि आजी यांना बघितलं नाही, पण ते कसे असतील याचा मी विचार गेले बरेच दिवस करत आहे. ते नक्कीच प्रेमळ, कर्तबगार, उद्योगी असतील हे मला त्यांची मुलं आणि त्यांच्या नातवंडाकडे बघून वाटतं. मी मुंबईत राहत असल्यामुळे माझा संबंध त्यांच्या बाकींच्या नातवंडाशी खूप आला. त्यात म्हणजे मुख्य करून उषाताई, नलूताई, सतीश, उदय, वसंत, स्मिता आणि नैना या सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. मी त्यांना नेहमी गमतीत म्हणायचो की तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम केलं आहे की हे प्रेम मी तुम्हाला या जन्मात परत करू शकत नाही, यासाठी मला खूप जन्म घ्यावे लागतील. नाना एक कर्तबगार नक्कीच होते. त्यामुळेच त्यांच्या नातवंडांनी अनेक उद्योगधंदे
उत्तम प्रकारे केले. मला आनंद वाटतो की त्यामध्ये खूपसे इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, आर्किटेक्ट झाले. त्यांच्या काही नातवंडाचा मला प्रामुख्याने इथे उल्लेख करावा वाटतो. त्यामध्ये आहेत श्री सतीश असगावकर, श्री उदय असगावकर, उमेश असगावकर आणि विनय असगावकर यांनी आपल्या उद्योगधंद्यात खूप भरभराट केली. नानांमध्ये सोशल सेन्स पण होता. त्यावेळी मी असं ऐकतो त्यांनी खूप लोकांना पैशाची मदत देऊन धंद्यामध्ये उभे केले. आज मला असं वाटतं की त्यांची स्मृती चिरंजीव राहावी म्हणून आपण सर्व नातेवाईकांनी बेळगावमध्ये एक लहानसं त्यांचं स्मृती म्हणून काहीतरी एखादी लहानशी शाळा काढावी असे माझे विचार आहे. प्रत्येकाने आपापल्या स्थितीप्रमाणे त्याला आर्थिक मदत करावी हीच माझी परमेश्वराची इच्छा आहे. आजगावकर फॅमिलीमध्ये सगळ्यात मोठे गुण म्हणजे त्यांनी कधीच सख्खा आणि चुलत यांच्यात भेदभाव केला नाही. सगळ्यांना एकसारखं वागवलं. लहानपणी आम्ही जायचो तेव्हा मला आठवतं की तात्या मामा आणि बाई मामा, आना मामा किती प्रेमाने आम्हाला जवळ करायचे, आमची काळजी घ्यायची. बेळगावबद्दल मला आज पण आकर्षण आहे आणि अजून मी जातो तर त्याचप्रमाणे आमचं स्वागत होतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला असं प्रेमळ आजोळ मिळालं. नमस्कार. The Ajgaonkars have business acumen along with a tactical mind. While finding their son-in-laws, they found themselves in a position of choice. Where their choice took a backseat, they gave consent in the form of blessings gracefully to their competent daughters who married the men of their choice. The prevailing fifth generation have married their daughters and sons in respectable families. A small family with 5 grandchildren, Champu Akka, Upendra, Sudhakar, besides Annu Akka and Dattu Bhai from Srimati Krishnabai, has now grown to 100-odd members. Surging ahead on the path to progress, one is intrigued to see big achievements of their children and grandchildren, spreading roots way beyond Indian waters. Members of the family, like late Shri Annu Akka, have actively participated in the freedom movement. Shri Chandrakant Parulekar as parliamentarian in the largest democratic country. A member of the Ajgaonkar family is present in every field from medical science, engineering, literature, teaching, manufacturing, merchant navy, research work in foreign renowned universities, construction, exports, hospitality and even forestation. मी उदय असगावकर, आनंदचा धाकटा मुलगा. आता सध्या मुंबईला असतो आणि आमचा जो फॅमिली बिझनेस आहे त्याचं मुंबईचं जे दुकान आहे ते मी पाहतो. 15-1 वर्षापूर्वी बेळगावला दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या साफसफाईच्या वेळी एक कॅशबुक मिळालं. म्हणजे आता ज्याला अकाउंटच्या भाषेमध्ये कॅशबुक म्हणतात. त्याला मोडीमध्ये आमचे सगळे अकाउंट्स मोडी भाषेत होते आणि हे 101 वर्षापूर्वीचं म्हणजे 1909-1910चं कॅशबुक मिळालेलं आहे. आणि ते वाचलं तर अशी गंमत येते की त्यावेळी सखाराम असगावकर 5 रुपये घेत होते, केशव असगावकर 4 रुपये घेत होते आणि त्यांचा महिन्याचा खर्च त्याच्यात जात होता. तसंच तेंडोलकरच्या दुकानातून तेल आणत होते आणि ते 2 रुपये 12 आणि 3 पै वगैरे असं तेल त्यांना महिनाभर पुरायचं. कारण त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि सगळे समई आणि वातीचे दिवे होते आणि त्याच्यात ते तेल वापरलं जायचं. तर ते पुस्तक मला इथं आता दाखवायचं आहे. ते हे पुस्तक आता मी तुम्हाला दाखवतो. हे 1909 आणि 1910चं मोडीमधलं पुस्तक आहे आणि मोडी भाषेमध्ये ह्याच्यात त्यावेळचे व्यवहार आहेत आणि 300-400 रुपये रोजची विक्री होती. कधीकधी 800-900 रुपयाची सुद्धा रोजची विक्री होती. आणि त्या मानाने जर तुलना केली तर आज आमचा टर्नओव्हर बघितला तर काहीच नाही आहे. म्हणजे त्यावेळी जे सोन्याचा दर होता आणि आजचा सोन्याचा दर आहे आणि त्या पट्टीमध्ये जर हिशेब केला तर आम्ही खूपच आमच्या आजोबांच्या मानाने मागे आहोत. आणि साधारण 1898ला आपला व्यवसाय सुरू झाला तेव्हापासूनचं साधारण याच्यात हिशेब मिळतात.
members of this family have consistently made their mark by winning accolades, honor and recognition for their performance and contribution in the areas of academics, arts, culture as well as sports. A happy family of good human beings from Ajgaon who have grown and progressed in India and across the world.